राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांना काळे झेंडे दाखवण्यात आलेले आहेत। ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी मग ताब्यात घेतले। वाशिम जिल्ह्याचा दौरा करून नांदेडकडे जात असताना त्यांना काळे झेंडे दाखवण्याचा प्रयत्न झाला। हिंगोली जिल्ह्यात शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं असताना दत्ता भरणेंनी भेट दिलेली नाही, त्यामुळे शिवसैनिक संतप्त झाले आणि त्यांनी यावेळेस थेट त्यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न केला आणि काळे झेंडे दाखवलेले आहेत। संदीप नागरे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत यावेळेस फोन लाईन वरून जोडले गेले आहेत। संदीप, आपण बघतोय की यावेळेस थेट ताफा अडवण्यात आलेला आहे आणि कृषी मंत्री जे आहेत त्यांना काळे झेंडे दाखवण्यात आलेले आहेत, निषेध करण्यात आला आहे। काय अधिक माहिती? नक्कीच आपण जर पाहिलं तर हिंगोली जिल्ह्यामध्ये महापुराने प्रचंड असं नुकसान झालेलं आहे। जवळपास 7 जणांचा आतापर्यंत पुराच्या पाण्यामध्ये मृत्यू झालेला आहे। मात्र अशी परिस्थिती असताना राज्याच्या कृषी मंत्र्यांनी हिंगोली जिल्हा दौरा टाळलेला आहे, या भागाची पाहणी करण्याचं टाळलेलं आहे आणि त्यामुळं शिवसेनेचे पदाधिकारी वसीम देशमुख यांनी शिवसैनिकांना घेऊन हैदराबाद अकोला राष्ट्रीय महामार्गावरील कनेरगाव माळहिवरा परिसरामध्ये कृषी मंत्री दत्ता भरणेंना काळे झेंडे दाखवलेत। मात्र अचानक घडलेल्या या आंदोलनानंतर पोलिसांची चांगली धावपळ उडाली आणि आता पोलिसांनी या सगळ्या उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेतलेला आहे। बिलकुल, धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर आपण बघतो हिंगोलीमध्ये कृषी मंत्री दत्ता भरणेंना काळे झेंडे दाखवण्यात आलेले आहेत आणि यावेळेस जे शिवसैनिक होते त्यांना मग पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।